उद्धव ठाकरेंविरोधात मुस्लिम समाज आक्रमक झाला। जोरदार घोषणाबाजी पण झाली। मातोश्रीबाहेर वाढला ताणतणाव। नमस्कार, मी गौरव, आपलं मराठी पॉलिटिक्स चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर मुस्लिम समाज एकत्र झालाय। मुस्लिम समाजाने उद्धव ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली आहे। मातोश्रीबाहेर मोठ्या संख्येने मुस्लिम समाज एकत्र जमा होऊन उद्धव ठाकरेंविरोधात घोषणाबाजी करत आहेत। ठाकरे गटाने 9 खासदारांना लोकसभेत पाठवले। वक्ता बोर्ड संदर्भात विरोध न करता बाहेर निघाले। त्यामुळे ठाकरे गटाच्या विरोधात मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे। उद्धव ठाकरे मातोश्रीमधून ठाण्याच्या सभेसाठी बाहेर निघणार आहेत। दरम्यान मातोश्री परिसरात मुस्लिम समाजासमोर ठाकरे गटाचे शिवसैनिक देखील मोठ्या संख्येमध्ये जमायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे मातोश्री बाहेर मोठ्या तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। डीसीपी गेराम दीक्षित सोबत मोठ्या संख्येमध्ये पोलिसांचा फौजफाटा घेऊन मातोश्री बाहेर दाखल झाला आहे। उद्धव ठाकरे मातोश्री मधून ठाण्याच्या सभेसाठी बाहेर निघणार आहे। त्यापूर्वी मुस्लिम समाज मातोश्री बाहेर घोषणाबाजी करताना दिसत आहे। ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून मातोश्री बाहेर रस्ता जाम केला जातोय असा आरोप केला जात आहे। त्यामुळे ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत। दरम्यान मुस्लिम समाज आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने पोलीस तैनात होत आहेत। मातोश्री बाहेर पोलिसांनी मुस्लिम समाजाचे एक लोकांना ओळख पटवून गाडीमध्ये ताब्यात घेत आहेत। मातोश्री मधून उद्धव ठाकरे ठाण्याच्या सभेसाठी बाहेर निघताना मुस्लिम समाजाकडून उद्धव ठाकरे यांच्या ताफा थांबवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। त्यामुळे पोलिसांनी मातोश्रीच्या आजूबाजूला असलेल्या सर्व गाड्यांचा तपासणी करत आहेत। मातोश्रीच्या शेजारी असलेल्या गार्डन मधून मुस्लिम समाजाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे।